हाय हॅलो नमस्कार, मी निहा हरदास आणि निहा उवाच या आपल्या चॅनलच्या नवीनच सुरू झालेल्या व्लॉग्समध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आहोत विलेपार्ले मार्केटमध्ये आणि विलेपार्ले ईस्टमध्ये असलेलं दीनानाथ मार्केट म्हणजे दीनानाथ नाट्यगृहाच्या जवळ असलेलं मार्केट. तर तिथे आज आपण आलेलो आहोत. या मार्केटमध्ये हेअर ॲक्सेसरी रिलेटेड एक छोटासा स्टॉल लागतो हे मला माहिती होतं. सो मी विचार केला की आज आपण हा स्टॉल सगळ्यात पहिल्यांदा चेक करूया आणि मग त्याच्यानंतर दीनानाथ मार्केटच्या खाली असलेलं हेअर ॲक्सेसरीचं स्पेशल जे दुकान आहे ते दुकान पण आपण जाऊन बघूयात. तर अशा पद्धतीने मी पोचले त्या स्टॉलपाशी. इतका छोटूसा स्टॉल आहे हा, पण तिथं इतक्या काय काय गोष्टी अवेलेबल होत्या की बापरे बाप. म्हणजे आर्टिफिशियल गजरे आणि गंमत म्हणजे इथल्या सगळ्या गोष्टी 50 रुपयांनी आहेत. म्हणजे कुठल्याही गोष्टीची किंमत 50 रुपये असं होतं. समोर तुम्हाला दिसतात तशा पद्धतीचे काही क्लिप्स होते ज्याला फ्लोरल डिझाईन्स होत्या. याशिवाय लांबून खरी वाटतील आणि खरं तर जवळून सुद्धा ती बऱ्यापैकी खरीच वाटतात अशी डेकोरेशनची गुलाबाची फुलं तिकडे आहेत. आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. म्हणजे क्लिप असेल किंवा आकडे म्हणतो आपण तर तसे आकड्यांमधले ऑप्शन्स आहेत. असं तुम्ही तुमच्या साडीला, तुमच्या लेहंग्याला, ड्रेसला मॅचिंग असे बरेच काही काही ऑप्शन्स बघू शकता. आणि खरं तर डेली जरी तुम्ही वापरणार असाल अशा काही गोष्टी जर कोणाला आवडत असेल तरी सुद्धा त्या काही खराब होण्यासारख्या नाही आहेत. कारण त्याची क्वालिटी मी चेक केली होती आणि ती बऱ्यापैकी चांगली फ्लोरल पेस्टल कलरची क्वालिटी. त्याच्यानंतर वेगवेगळे डिझायनर काय काय म्हणजे मणी मोती असं वगैरे लावलेले पण काही आकडे होते. तुम्ही जर का फ्रेंच रोल सारखं डिझाईन करणार असाल तर त्याच्यासाठी पण आकडे होते. अशा काही मोगऱ्याच्या वेण्या म्हणू शकतो आपण रेडीमेड, तर त्या सुद्धा तिकडे अवेलेबल होत्या. गजरे होते आणि फुलं पण होती जे तुम्ही डेकोरेशनमध्ये वापरू शकता आणि हेअरस्टायलिंगमध्ये पण वापरू शकता. विलेपार्ले ईस्टमध्ये असलेलं दीनानाथ मार्केट, या मार्केटमध्ये आपल्याला खूप मराठमोळ्या गोष्टी बघायला मिळतात. आता लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि लग्नाशी रिलेटेड बऱ्याच काही काही गोष्टी आपल्याला इकडे बघायला मिळू शकतात. तर स्पेशली रुखवताच्या काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात का, ज्या तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन सुद्धा. तर ते आपण चेक करूया. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही हेअर ॲक्सेसरीज, कारण आपण कम्प्लिटली डिपेंडंट असतो आपल्या पार्लरच्या बाईवरती. तर हेअर ॲक्सेसरीजमध्ये आपल्याला काही ऑप्शन्स आहेत का, आपण ते पण चेक करूया. रुखवताच्या नवीन गोष्टी काहीच दिसल्या नाहीत. सो मी गेले हेअर ॲक्सेसरीच्या दुकानात. मेहंदीसाठी जे वापरले जातात तसे फ्लोरल ज्वेलरीचे बरेच ऑप्शन्स दिसले आणि बऱ्यापैकी कलरफुल ज्वेलरी तिकडे होती. याचे रेट साधारणपणे 300-400 रुपयापासून पुढे होते. त्यामुळं मला असं वाटतं की ते बऱ्यापैकी रिझनेबल होते. शिवाय मेहंदीसारख्या फंक्शन्समध्ये जी कोणी नवरी मुलगी असेल तर तिला अशी लाईट ज्वेलरी जर वापरायची असेल तर थोडंसं तिला इझी पण वाटू शकतं. प्रत्येकाची खूप इच्छा असते की आपल्या लग्नामध्ये, आपल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये छान मोठे केस असावेत. मला सुद्धा वाटतं, पण काही हेल्थ इश्यूमुळे किंवा काही फूड इनटेकमुळे असेल किंवा आणि काही कारणांनी पोल्युशनमुळे असेल आपले केस काही तेवढे छान क्वालिटीचे राहत नाही. तर अशा पद्धतीचे सप्लिमेंट्स तुम्ही वापरू शकता केसांसाठी. हेअर सप्लिमेंटचा हा प्रकार मला प्रचंड इंटरेस्टिंग वाटला. कारण बनमध्ये किंवा तुम्ही जर मोकळे केस सोडणार असाल तरी हे वापरता येईल. आंबाडा घालायचा असेल, खोपा घालायचा असेल तर त्याच्यावरती अशा पद्धतीच्या ॲक्सेसरीज वापरल्या तर खूप सुंदर दिसतात. आपल्या प्रत्येकीकडं असे 1-2 प्रकार तर असतीलच. तर हे जे समोर दिसत होते साधारणपणे 100 ते 150 रुपयाच्या मध्ये अशी रेंज असलेले हाय क्वालिटी कुंदनची ही ज्वेलरी होती. आणि ट्रस्ट मी खूप जास्त इंटरेस्टिंग ज्वेलरी वाटत होती ही. अशा पद्धतीचे काही वेण्यांवरती वापरायचे ऑप्शन्स सुद्धा आता मार्केटमध्ये आलेले आहेत
आणि त्यांच्या क्वालिटी छान असल्यामुळं तुम्ही मोठ्या फंक्शन्समध्ये जरी ते वापरलेत तरीसुद्धा ते काय वापरले हे असं आर्टिफिशियल असं नाही वाटणार. ते खरंच खूप क्लासी दिसू शकतं. क्वालिटी मस्त वाटते ना. मला असे चमचमणारे दागिने खूप आवडतात. हे असे स्टोन वर्कची ज्वेलरी तिकडे होती, हेअर ॲक्सेसरीज, काही छोटी छोटी फुलं होती, छोट्या छोट्या क्लिप्स होत्या. मला माहिती नाही का ते, पण मला शक्यतो गोल्डन सिल्वर किंवा मग अमेरिकन डायमंडमध्ये असलेली जी ज्वेलरी असते तर ती नेहमी आवडते, किंवा अशा पद्धतीचे ॲक्सेसरीज. त्यामुळं मी स्वतःसाठी असे कलरफुल खूप प्रेफर नाही करणार. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की अशा पद्धतीच्या गोष्टी घेऊ शकता. अगदीच 20-30 रुपयांपासून या गोष्टींची रेंज सुरू होते. कार्यक्रम वगैरे आहे म्हटलं की आपल्याला आपण बारीक दिसतोय का, आपले केस मोठे आहेत का, म्हणजे थोडक्यात काय की टिपिकली इतर लोक जसे सौंदर्याचे काही काय म्हणतात मापदंड लावलेले असतात इतरांनी, तशाच पद्धतीने आपणही नटायचा प्रयत्न करत असतो. अर्थात हा प्रत्येकाचा चॉईस आहे. काय मग कसा वाटला बरं हा हेअर ॲक्सेसरीजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. निहा उवाच या आपल्या चॅनलवरती आता मिक्स्ड कॉन्टेंट असणार आहे. आपल्याकडं व्लॉग्सही असतील आणि आपल्याकडं काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सुद्धा असतील. तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो, शेअर मात्र करा हां.